ओबीसी महाएल्गार सभेत आपण जरांगे व विखे यांच्यावर टीका केली आहे आणि त्यासोबत आपण जात गणनेची एक मोठी मागणी केली आहे. बरोबर आहे की आम्ही जात गणनेची मागणी मी आज करीत नाही. गेली 35 वर्ष मी जात गणनेची मागणी संपूर्ण देशामध्ये करतो. ती रामलीला मैदानावर दिल्लीमध्ये केली, ती पटनाच्या बिहारच्या पटनाच्या गांधी मैदानावर केली, सगळीकडे करत आलो की जात गणना करा. आणि शेवटी 2011ला जे दशवार्षिक जनगणना होणार होती त्यावेळेला आम्ही समता परिषद सुप्रीम कोर्टात गेलो आणि सांगितलं की पुढे होणाऱ्या जनगणनेमध्ये जात गणना करा असं केंद्र सरकारला सांगा. सुप्रीम कोर्टाने त्यांना नोटीस दिली भारत सरकारला. मग समीर भुजबळ जे खासदार होते त्यांना सांगितलं तू आता लोकसभेमध्ये उभा राहा. लोकसभेत ते उभे राहिल्याबरोबर गोपीनाथराव मुंडे जे आहेत ताबडतोब तिथे आले आणि त्यांना घेऊन ते सगळ्या नेत्यांकडे गेले आणि सगळे मग तिथले जे लालू प्रसाद यादव, शरद यादव असेल, मायावती असेल, काँग्रेसचे काही ओबीसीचे लीडर सगळे 100 लोक उभे राहिले, मागणी केली. काँग्रेसचे प्रणब मुखर्जी आले, त्यांनी सांगितलं आम्ही जात गणना करू. ती जात गणना जे सेन्सस कमिशनर जे आहेत जे 10 वार्षिक जनगणना करतात त्यांच्याकडून त्यांनी नाही केली. ती केली प्रत्येक राज्याला सांगितलं तुम्ही वेगवेगळी करा. गावातली ज्या ग्रामविकास खात्याने करा, शहरातली ज्या नगर विकास खात्याने करा. आणि त्याच्यामध्ये आम्ही सगळे फसलो. आणि मग प्रत्येक वेळा आम्ही गेलो काही मागितलं की कोर्ट म्हणतं की तुमची लोकसंख्या किती, तुमचा एम्पिरिकल डाटा काय आहे. सुमित्राताई महाजन ज्या लोकसभेच्या सदस्य होत्या, अध्यक्ष व्हायच्या अगोदर बीजेपीच्या 16 खासदारांच्या कमिटी त्यांच्या अंडर होते. त्यांनी अभ्यास केला आणि सांगितलं की यांना या ओबीसीला आपण जसं दलितांना, आदिवासींना भारत सरकारकडून मदत देतो तशी दिली पाहिजे, पण डाटा नाही. तो डाटा द्या. त्यांनी सेन्सस कमिशनरला सांगितलं, काही झालं नाही. मनमोहन सिंग कमिटी आली, पवार साहेब, चिदंबरम त्या कमिटीमध्ये होते. तसंच झालं नेमकं परत की आम्हाला सुद्धा वाटतं की त्यांना द्यायला पाहिजे, परंतु डाटा नाही. सेन्सस कमिशनरने तो डाटा गोळा करावा आणि ते करतच नव्हते. आणि झालं तर झालं आम्हाला. आणि मग आज आम्हाला आनंद हा आहे की आताचे प्रधानमंत्री महोदय मोदी साहेबांनी जाहीर केलं की आम्ही जात गणना करू आणि आमची ती अपेक्षा आहे. पण खूप जाऊ प्रत्येक वेळेला आम्हाला का कोर्टामध्ये जावं लागतं, प्रत्येक वेळेला आम्हाला का भांडावं लागतं. म्हणून म्हटलं जात गणना.